लहानपणापासून डोंगर दऱ्या भटकणे हे आपलं आवड म्हणतात, काय छंद म्हणतात तसं आहे. पण ज्यावेळेस गुरुजींचं व्याख्यान ऐकलं वेगळं पाणी दिसतं आणि गडकोट कशासाठी आणि कसे पाहावे याचं थोडं ज्ञान झालं. नाहीतर आम्ही असंच फिरत होतो, रायगड फिरत होतो, प्रतापगड फिरत होतो. पण आता समजलं की गडकोट म्हणजे धारा तीर्थ आहे. हे जे गुरुजींनी आपल्याला हे खरोखर उत्कृष्ट आहे आणि हजारो 20-25 धारकरी यावेळेस एकत्र येतात. अखंड महाराष्ट्र किंवा इतर राज्यातून सुद्धा येतात. म्हणजे हे खरोखर एक वेगळं पाणी दिसतं. तुमचा पहिला गडकोट मोहिमेचा अनुभव कसा होता आणि कोणती होती तुमची पहिली गडकोट मोहीम? काय सांगता येणार नाही, कारण गड फेरी म्हणजे गडकोट मोहीम मी सुरुवात केली ती वाई, रोहिडा आणि रायरेश्वर म्हणजे खरी म्हणजे पूर्ण मोहीम केली होती. त्यावेळेस माझा एक मित्र होता, त्याला म्हटलं चल जाऊया फिरायला. मला गडकोट फिरण्याची आवड होती. त्याला काय चला, माझ्या पाठीवर सॅक होती पण त्याच्या पाठीवरती हँडबॅग होती. तर मला माहिती होतं तो काय करणार आहे. मग त्याने काय केलं, त्याला तो म्हटलं त्यावेळेस फेरी मारली संपूर्ण वाई शहराला, भोर शहराला फेरी मारल्यानंतर त्याचं अवसान गळपटलं. तो म्हणतो मी जातो आता, हे नको सर. आणि म्हटलं काय हे काय हात चुकायला लागला. ठीक आहे म्हटलं, त्याला बसवली. माझ्याकडे जाड दोरी होती, मला माहिती होतं हा पिशवी घेऊन येणार. व्यवस्थित सॅकसारखी त्याला बांधली आणि खांद्याला लावली. आणि मोहीम पूर्ण केली आणि आता तो प्रमुख कार्यकर्ता त्या खेळता आहे. आत्ताचे जे धारकरी आहेत आणि तुमच्या वयामध्ये असलेले धारकरी, त्यांचा अनुभव आणि आमचा अनुभव खूप वेगळा आहे. कारण की आत्ता आमच्याकडे सुखसुविधा आहेत सगळ्या. तर मग तुमच्या दृष्टीने आम्ही आत्ताच्या धारकऱ्यांनी कशी मोहीम करायला पाहिजे? प्रत्येक धारकऱ्याला माहिती असते की मोहीम कशी करायची असते. आपली सुधारी आपल्या पाठीवर ठेवायची असते, अंथरून पांघरून कुठेही अगदी जंगलात जाऊन झोपायची तयारी असते त्यांची. त्याप्रमाणे एखादा अपवाद असतो एखादा कुठल्याही गोष्टीला. तसे असतात काही उन्हाळपोळं असतात, पण ते पण शाणे होतात नंतर. आणि सध्या परिस्थितीने त्याची गरज आहे. हिंदू एक झाला पाहिजे आणि तो असा कणखर झाला पाहिजे. त्यासाठी गडकोट मोहीम अगदी उत्तम एक साधन आहे. हिंदू एकत्र येऊन कणखर बनणं, गडकोट फिरणं आणि चढणं एक टेक्निक असते. चढ आला, धाप लागली की अर्ध पाऊल टाकायचं. तुम्हाला धाप अजिबात लागणार. तरुण पोरं काय करतात, एकदम जोशात येतात, धपधप आमच्या पुढे जातात नाही, पुढे जाऊन 15 मिनटं बसतात. तेव्हा आमच्यासारखे म्हातारे त्याच्या पुढे जातात. संघाच्या शाखेवरती आम्ही येतो, त्यामुळे सूर्यनमस्कार माहिती होती. भोर आपली मोहीम होती आणि त्या रोहिणीच्या खाली पायथ्याशी बसली होत्या. त्यावेळेस गुरुजी उठले. 4 वाजता होतो सगळं पात्रवजी केलं होतं. 7च्या दरम्यान गुरुजी बाहेर आले. या म्हटले. नंतर आलो. 10-12 पोर होती आणि गुरुजीने सुरू केले. मित्राय नमः, सूर्याय नमः, मित्र रवी सूर्य भावनो काका खुशी हिरण्यगर्भ, हे 13 सूर्यनमस्कार शाखेवर करायचं हे माहिती होतं. ते मी केले, थांबलो. 1 तास झाला तरी गुरुजी कुठे आहे. गुरुजींचे सूर्यनमस्कार चालूच आहे. आमचे मागच्या मकरंदगड ते रसाळगडमध्ये आपले महाजन गुरुजींबरोबर आमचं उत्कृष्ट काम करतात. छान आहे आणि पद्धतीने इतकं सुरेख वगैरे सांगतात ना. गोड आहे आणि ते ऐकण्यासारखं असतं. त्यांच्याबरोबर म्हणणं आणि त्यांच्याबरोबरच आमचं हे झालं, जेवण झालं. तो एक वेगळा अनुभव.